आम्ही सुद्धा तेच सांगतो की आमची थडगे बांधून तुम्ही विकासाचे मनोरे कुणासाठी बांधणार आहात? कारण हा जो कोल्हापूर जिल्हा आहे, या कोल्हापूर जिल्ह्याला शेती करायला शिकवलं कोणी? राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून बागायती शेती करायला आम्हाला शिकवलं. नुसतं बागायती शेती करायला शिकवलं नाही, तर बागायती शेती करत असताना त्यातून जी काही बचत निर्माण होते ती बचत उद्योगामध्ये कशी गुंतवायची आणि शेतकऱ्याचा पोरगा उद्योजक झाला पाहिजे म्हणून उद्यम नगरी स्थापन केली. तेवढ्यावरच शाहू महाराज थांबले नाहीत, तर शेतकऱ्याच्या पोरांनी व्यापारी सुद्धा बनलं पाहिजे म्हणून जयसिंगपूरची बाजारपेठ बसवून शेतकऱ्यांच्या पोरांना व्यापारी बनवलं. असा हा कोल्हापूर जिल्हा आहे. आणि या कोल्हापूर जिल्ह्याचं वाटोळच करायचं, कारण हा कोल्हापूर जिल्हा आज पंजाब नंतर दरडोई उत्पन्न जास्त असणारा जिल्हा आहे. याचं कारण हा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे. या जिल्ह्यातली शेतीतली बचत उद्योगधंद्यामध्ये गेली म्हणून शेतकऱ्याची पोरं उद्योजक झालेली आहेत. या जिल्ह्यातली पोरं व्यापारी झालेली आहेत, व्यावसायिक झालेले आहेत. साता समुद्र पार आपला शेतीमाल निर्यात करण्यापर्यंत आमच्या शेतकऱ्यांची पोरं गेलेली आहेत. आणि या कोल्हापूर जिल्ह्याला कुणाचं तरी दृष्ट लागायला लागलेला आहे त्यांच्या स्वार्थासाठी. आपल्याला रस्त्याची गरज आहे का हो? आपल्याला गोव्याला जायला रस्त्याची गरज नाही, कारण 7 रस्ते आधीच आहेत. आपल्याला मराठवाड्यामध्ये जायला रस्त्याची गरज नाही, कारण रत्नागिरी नागपूर कोल्हापूरनं जाणारा रस्ता जो आहे तो एकदम चांगला आहे. पंढरपूरला जायला ट्रॅफिक जाम झालं का? अजिबात झालं नाही. तुळजापूरला नवरात्रीला जाताना ट्रॅफिक जाम झालं का? अजिबात झालं नाही. म्हणजे कुठल्याही देवाला जायला आम्हाला कधीही काही अडथळा आला नाही. मग हा शक्तीपीठ कुणासाठी करायला लागला आहे, कशासाठी करायला आहे? आणि तो करत असताना देवाचं नाव कशासाठी घेताय, एवढंच आमचं म्हणणं आहे. बरं, शक्तीपीठ महामार्गाला विरोध आंधळेपणानं आम्ही करत नाही. आम्ही विकासाला विरोध करत असतो तर नागपूर रत्नागिरी महामार्गाला सुद्धा विरोध केला असता. पण तो रस्ता तर चालू आहे, कारण तो गरजेचा आहे, आम्हाला माहिती होतं. कारण या जिल्ह्यामध्ये तयार होणारी साखर, या जिल्ह्यामध्ये 5 स्टार MIDC असेल किंवा शिरोली MIDC असेल किंवा अन्य जे काही उद्योगधंदे आहेत, इचलकरंजीचं आमचं टेक्स्टाईल असेल, निर्यातीसाठी बंदरावर जाण्यासाठी आम्हाला रत्नागिरीचं बंदर जवळ पडतं आहे. म्हणून नागपूर रत्नागिरी रस्त्याला आम्ही कधीच विरोध केलेला नाही, कारण ते एक विकासाचं साधन आहे. कोल्हापूरचा भाजीपाला कोकणात गेला पाहिजे आणि कोकणातला आंब्यासकट सगळे जे काही आंबे असतील, मासे असतील, पश्चिम महाराष्ट्रात आले पाहिजेत, म्हणून तो रस्ता होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही विरोध केला नाही. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग झाला पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय. खरं तर DY दादांनी त्याला पुढाकार घेतलेला होता, मी त्याला पुढाकार घेतला होता. ममता दिदी त्यावेळी रेल्वे मंत्री होत्या, त्यांनी तो मार्ग मंजूर केला. पण तो मंजूर झालेला रेल्वे मार्ग पूर्ण करण्याची अजून यांच्यामध्ये नियत नाही. अरे, जी आमची मागणी आहे, बेळगावच्या आणि चंदगडच्या जनतेची मागणी आहे की कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्ग करा, ते तुम्ही नाही करत. आणि ज्याची गरज नाही तो रस्ता कुणासाठी करताय, का करताय? कारण यात त्यांना काढायचा आहे पैसा. मला हे कळत नाही की 856 किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण करायला त्यांना 1 लाख कोटी रुपये कशाला लागतात? यांचं सरकार दिलेलं आहे, त्यांचं नॅशनल हायवे प्राधिकरण आहे. आणि त्याने नाशिक ते अक्कलकोट नुकताच एक रस्ता जाहीर केला आहे, 374 किलोमीटर लांबीचा आहे. तोही 6 पदरी आहे, हाही 6 पदरी आहे. तोही एक्सप्रेस आहे, हाही एक्सप्रेस आहे. मग तो 374 किलोमीटर लांबीचा रस्ता 19,000 कोटीत पूर्ण होतो आणि 856 किलोमीटर लांबीचा रस्ता 1 लाख कोटी रुपयाला लागतात. हा काय प्रकार आहे? म्हणजे 1 किलोमीटरचा खर्च बघितला तर त्या रस्त्याचा खर्च येतो 51 कोटी रुपये, या रस्त्याचा खर्च येतो 117 कोटी रुपये. काय गावडूबांगाल आहे? कुणाच्या खिशात हे पैसे जाणार आहेत? बरं, गेली 6 महिने आम्ही बोंबलून मागणी करायला लागलेलो आहे की ते IIT रुडकी एक आहे, उत्तर प्रदेश मधलं IIT आहे, ती जरा रस्त्याबद्दलची तज्ञ संस्था आहे, त्याच्याकडनं हा DPR तपासून घ्या. त्यांनी जर सांगितलं हे योग्य आहे, ह्यांच्याकडे DPRच नाही, मग 1 लाख कोटी आकडा आला कुठनं? का रतन खत्रीचा आकडा आहे काय? कुठला आला आकडा?
तुमच्याकडे जर डीपीआरच तयार नसेल तर हे 1,00,000 कोटी रुपये आलं कुठला? का तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं? हे धंदे इथं चालणार नाहीत. त्यामुळं ही काय भानगड आहे बरं, मला अजून एक कळत नाही. तुम्ही माझ्या जरा ज्ञानात प्रकाश टाका, जरा मला जरा शिकवणीला पाहिजे. तुमच्याकडे येतो. तुम्ही आधी म्हटला 803 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 86,000 कोटी रुपये. बघा हिशेब करा तुम्ही. 803 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 86,000 कोटी रुपये आणि 856 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 1,00,000 कोटी रुपये. म्हणजे वाढलं किती? 53 किलोमीटर. आणि खर्च वाढला किती? 14,000 कोटी. मग 14,000 कोटी भागिले 53 किलोमीटर, अहो 254 कोटीला एक रस्ता 1 किलोमीटर. काय भानगड आहे? म्हणजे वाढीव रस्ता 256 कोटीला 1 किलोमीटर करण्यासारखं असं काय घडलेलं आहे? आणि 1,00,000 कोटीत तर हे संपणार आहे का? का हे 1.5, 1.25, 2.5, 2.25 बरं ह्यांच्या बाजूचं काय जाते हो? हे बघा, आमदाराला टोल नाही, खासदाराला टोल नाही, कलेक्टरला टोल नाही, तहसीलदारला टोल नाही, पोलिसाला टोल नाही, न्यायाधीशाला टोल नाही. टोल आहे फक्त सामान्य जनतेला. म्हणजे हे सगळं पैसे फेडायचे आहेत तुम्ही आणि आम्ही, हे ध्यानात घ्या. हे माझ्याच मारणार आहेत, फुकटच धरणार आहेत ते देवाला. मग यांच्यासाठी आपण आपला बळी का द्यायचा? बरं नुसतं एवढंच नाही, तुम्हाला माहिती आहे आता पुढच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आपल्या जीव मुठीत धरून आपल्याला गावात राहायला लागतं. का? तर जुलै महिन्यामध्ये आपली कुंभी, कासारी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा, आमची पंचगंगा, वारणा सगळ्या नद्या पात्राच्या बाहेर पडतात. पात्राच्या बाहेर म्हणजे 2-2, 3-3 किलोमीटर बाहेर पडतात. आता हे रस्ता करत असताना त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये डोंगरासारखा जर का हे भरावा टाकत गेले तर मी तुम्हाला सांगतो पार अगदी राधानगरी पर्यंत हे पाणी तुंबत जाणार आहे. पाठीमागं इकडं पाटपन्हाळ्याच्या पाठीमागं पाणी तुंबत जाणार आहे. तिकडं वारणेला पिरियड मलकापूर पर्यंत पाणी तुंबत जाणार आहे. आणि मग त्या नदी काठावर असणाऱ्या गावांची अवस्था काय होईल याचा विचार करा. अरे आधीच महापुरानं आम्ही हैराण झालेलो आहे. थोडं नाही तर या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातला मिळून 25 लाख टन ऊसाचा फटका बसणार आहे आपल्याला. एवढं उत्पादन घटणार आहे ऊसाचं. कारण 2-2 महिने जर का शेतातलं पाणी गेलं नाही तर ऊसाची अवस्था काय होईल? तुंबलेलं पाणी तसंच राहणार आहे. आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल तर या वर्षी पावसाळ्यात तुम्ही जरा आमच्या शिरोळ तालुक्यात या. आमच्या शिरोळ तालुक्यापासून मांजरी पूल, कर्नाटक राज्यातलं चिकोडी तालुक्यातलं मांजरी, अलीकडे मांजरी आणि पलीकडे अंकली, या 2 गावाला जोडणारा एक पूल कर्नाटक सरकारनं बांधलेला आहे कृष्णा नदीवर. दोन्ही बाजूला जवळजवळ 2-2 किलोमीटरचा लांबीचा भराव टाकलेला आहे. आणि त्या भरावाला कृष्णेचं पाणी तुंबतंय. आमच्या शिरोळ तालुक्यापासून 35 किलोमीटरपेक्षा लांब आहे ती मांजरी. तरी सुद्धा शिरोळ तालुक्यातनं 20-20 दिवस पाणी जात नाही त्या केवळ एका पुलामुळं. मग मला सांगा की इथनं जर का असा पूल आडवा आपल्या भागातनं गेला, हा जर भराव पडला तर काय होईल या कोल्हापूर जिल्ह्याची अवस्था? कशासाठी हे करायला लागलाय सगळं? आम्हाला आयुष्यातनं उठवायचं आहे का तुम्हाला? आणि म्हणून आम्ही या रस्त्याला विरोध करतोय, हे लक्षात घ्या. फक्त ज्याची जमीन जाणार आहे त्याचंच वाटोळं होणार नाही. ज्याची जमीन जाणार आहे त्याचं जास्त नाही जाणार आहे त्याचं वाटोळं होणार आहे, कारण त्याच्या रानात पाणी येणार आहे. पण ज्याच्या रानात पाणी येणार नाही पण तुमच्या रानातला पाण्याचा निचरा व्हायला 2-2 महिने लागत असेल तर पाण्यात न बुडणारा माणूस सुद्धा त्याला बाधित होणार आहे. आणि अशी शेती किती नुकसान होणार आहे याचा विचार करा. अलीकडच्या काळामध्ये निसर्ग विचित्र वागायला लागलेला आहे. पडला तर 10 मिनिटांमध्ये धो पाऊस पडतोय, सगळं वाहून जातंय. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत या अवेळी अचानक पडणाऱ्या पावसाचं पाणी वाहून नेण्या एवढं त्यांची पात्र आहेत का? आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आम्ही अशा प्रकारचे अडथळे आणले तर जिल्ह्याची अवस्था काय होईल याचा विचार करा. त्यामुळं हा प्रश्न केवळ बाधितांचा नाही आहे. जे बाधित नाही असं कागदोपत्री दिसतंय त्यांचा सुद्धा हा प्रश्न आहे. पूरग्रस्तांना जीव मुठीत धरून गावामध्ये राहायला लागतंय, घरात साप, उंदीर, अमुक तमुक सगळं शिरतंय, त्यांचा हा प्रश्न आहे.
आणि ते कशासाठी, कुणासाठी? अहो मला गेल्या 2-4 दिवसामध्ये काही चिल्ली पिल्ली हे शक्तीपीठ व्हायला पाहिजे म्हणून समर्थन करायला लागलेले आहेत. ते आम्हाला विकास विरोधी ठरवायला लागलेले आहेत. आम्हाला सवय लागलेली आहे म्हणतात विरोध करायचं. आणि मग मला त्यांना एकच प्रश्न विचारायला आहे, तुमचा हिस्सा काय ठरलाय काय? नसला तर ठरवून घ्या. उगाच मागणं, आमचं तर वाटोळं झालंयच, पण किमान तुमचा हिस्सा तरी ठरवून घ्या. उद्या आम्हाला जरा समाधानानं बघता येईल. यांचं जरी बाबा कल्याण झालं, आमचं वाटोळं झालं, जरा हिस्सा ठरवून घ्या. थोडं थोडकं नाही, जवळपास या रस्त्यातनं 60,000 कोटी रुपये ते आणणार आहेत. त्यात तुमचं किती आहेत? 50 कोटी. काय असेल ते हिस्सा ठरवून घ्या. मागणं ही हिशेबाला बसत नाहीत. झालो आहे काय? आत्ताच तिघांची भांडणं झालं. मागणं हिशेबाला बसत नाहीत. जे काय आहे ते आत्ताच हिस्सा ठरवून घ्या. मागणं भांडत बसू नका. आणि मिटवायला आम्हाला येऊ नका, आमच्याकडे येऊ नका. आम्ही येणार नाही मिटवायला. आपण बंटी पाटील साहेब जायचं नाही मिटवायला. कशासाठी होय? जरा तरी लाज वाटली पाहिजे. या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मला विचारायचं आहे, तुम्हाला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य लोकांनी मतं देऊन निवडून दिलेले आहेत. मुख्यमंत्री काय म्हणाल, उपमुख्यमंत्री काय म्हणाल, सरकार काय म्हणाल याचा विचार करत बसला तर 2029ला तुम्हाला ते निवडून आणणार नाही, तर ही जनता निवडून आणणार आहे, याचं भान ठेवा. जर तुम्ही या जनतेच्या वाकड्यामध्ये गेला तर तुमचं काही खरं नाही. मला एक कळालं नाही, इथं आम्ही महात्मा गांधींच्या मार्गानं सविनय कायदेभंग म्हणून अगदी सनदशीर मार्गानं आमचं म्हणणं जिल्हाधिकारी द्यायला चालत आलेलो आहे. कारण लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात काय आहे याला महत्व नाही, तुमच्या पाठीमागं डोकी किती आहे त्याला महत्व असतं. आणि हे काय म्हणत ते, ह्यांचा एक आवडता आरोप आहे, ही 4 टाळकी आहेत, ह्यांच्या पाठीमागं कोणी नाहीत. अरे येऊन बघा जरा मोजून किती टाळकी आहेत आमच्या पाठीमागं. आणि ह्याच्या दुप्पट तिप्पट मागं गावात राहिलेली आहेत. आणि जरा तुमच्यात काय दम असेल तर संयुक्त मोजणी करायला याच, होऊनच जाऊन दे एकदा मैदानामध्ये काय व्हायची स्थिती आहे. एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. खोटं सांगतात. काय सांगतात? यवतमाळला मोजणी झाली, हिंगोलीला मोजणी झाली, धाराशिवला मोजणी झाली, परभणीला मोजणी झाली, लातूरला मोजणी झाली, सोलापूरला मोजणी झाली आणि सिंधुदुर्गला मोजणी झाली. मोजणी कुठं झालेली नाही. देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला एकच चॅलेंज देतो, तुम्ही या शक्तीपीठ महामार्गाचा जो काय नियोजित 856 किलोमीटर लांबीचा हा जो काय नियोजित तुमचा हे आहे रस्ता आहे, आणि त्याला माझ्या हिशेबाप्रमाणे 21,000 आता वाढले मला वाटतं काहीतरी, नाही 21,000 एकर जमीन जाणार काहीतरी आहे. 25,000 एकर जमीन जाणार आहे. त्यातल्या किती एकर जमिनीची मोजणी झाली एकदा आकडा सांगाच. एकदा होऊनच जाऊन दे. पाहिजे तर घोंगडे टाकून झाडावर खाली कुठेतरी बसूया, तुम्ही मोजला किती आणि आम्ही मोजली अडवली किती याचा एकदा हिशेब करायला बसूया. कारण मी या 13च्या 13 जिल्ह्यामध्ये जाऊन आलेला माणूस आहे. अहो मी हिंगोलीला गेलो होतो, सहज गेलो होतो. तिथं त्या मोनार्क कंपनीचे काही लोक सॉइल सॅम्पल घ्यायला, म्हणजे माती तपासायला आलेले होते ट्रॅक्टर घेऊन. आणि हे जे तुम्हाला एक माहिती सांगतो, हे शक्तीपीठ महामार्ग म्हणजे इकडं कोण पवार अमुक भोसले बिसले हे कॉन्ट्रॅक्टर नाहीत, हे लुल्ला फुल्ला असलेच कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. इकडे गुजराती सगळे, सगळे उत्तर भारतीय कॉन्ट्रॅक्टर आहेत. आपली त्यांच्या हाताखालच्या हाताखाली यांचा JCB, यांचा ट्रॅक्टर, एवढंच यांच्या वाट्याला एवढंच आहे. आणि ते मला तिथं हिंगोलीला ते गाठ पडलं. ते उत्तर भारतीय होतं, सॉइल सॅम्पल करायला आलेलं होतं. मी म्हटलं इधर काही को आया है? ते म्हटलं सॉइल सॅम्पल करने का है. ये ट्रैक्टर किसका है? तो म्हटला मेरा है. अगर मैंने इसका ये ट्रैक्टर जलाया तो नुकसान भरपाई मिलेगा क्या? म्हटला ये कहां से मिलेगा? म्हटला सरकार नहीं देती तर ये ट्रैक्टर लेके वापस जाओ. म्हटलं ये
इथं आणि हे सगळं सर्वे करायला येणारं साहित्य खाजगी आहे, त्यामुळे द्या पेटवून. सरकारी नुकसान होत नाही, सरकारकडे काय नाहीच. आणि काय आणतंय मोजणी करायला? परवा माळशिरसला के पाटील आलेत, मला वाटतं आहे तिथं. त्यांनी सांगितलं ते मोजणीचं मशीनच फोडून टाकलं. काय त्यांची घेतली? ट्रॅक्टर आहे यांचा, ड्रोननं मोजणी करणार आहेत असं मी ऐकलं. आता का तर तुम्ही खाली येऊन देत नाही पण वर्ण करणार. पाखरं राखताय का नाही? गोपनी तयार ठेवा. ड्रोन आला रे आला, नेम धरून गोपनीनं ड्रोन खाली पाडला पाहिजे. तो बी खाजगी कंपनीचाच आहे, काय काळजी करू नका. सरकारी मालमत्तेचं नुकसानीची केस तुमच्यावर होतच नाही. आणि मला पोलिसांना एक विनंती करायची आहे, किती अतिरेक करता हो. आम्ही सनदशीर मार्गानं आमच्या सगळ्या भगिनी इथं आपली कैफियत घेऊन आल्यात. एवढा बंदोबस्त आमच्यासाठी. हा, आम्ही काय अतिरेकी आहे काय नक्षलवादी आहे? कोण आहे आम्ही? हा, तिथं तिच्या आईला नक्षलवादी काश्मीरात येऊन रोज गोळ्या घालल्यात, तिथं तुमची मर्दुमुखी कुठे जाते? हा, महिला बेपत्ता आहे. अहो, आमच्या कुंभोजची एक अल्पवयीन मुलगी 2 महिने झालं गायब आहे, सापडत नाही पोलिसांना. लाज वाटली पाहिजे पोलिसांना. 2 महिन्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचं कुंभोजच्या अपहरण झाले, अजून या पोलिसांना त्या पोरीचा पत्ता लागलेला नाही. आणि हे आमच्या मागे लागलेत. अहो, या सभेला एक रेडा आलाय पाठीमाग. त्या रेड्या बघा, रेडा सुद्धा किती धाडशी आहे. इथं निर्भयपणे आला, कारण त्याला माहिती होतं की ही माणसं सज्जन आहेत, ही आपल्याला गुवाहाटीला नेऊन कापणार नाही, त्याला खात्री आहे. पोलीस त्या रेड्याला येऊन देणार. हाय अजून आहे. मी राखायला सांगितलंय, पोलिसांना अजिबात देऊ नका म्हटलं तो रेडा, कारण पोलिसांच्यावर माझा विश्वास नाही, गुवाहाटीला पाठवतील. अहो, ते रेडा काय म्हणाला, त्या मंत्रालयातल्या बसलेल्या रेड्यानी आमचा शक्तीपीठ आणून आमचं वाटोळ्या करायला म्हणून कैफियत घेऊन कलेक्टरकडे तो रेडा आला असेल तर पोलिसांनी त्याला अडवायचं कारणच काय? अरे, पोलीस रेड्याला पण घाबरायला लागले काय? रेड्याला घाबरताय होय? आम्ही रेड्याला घेऊन कलेक्टरकडे जाणार आहे, त्याची कैफियत कोण ऐकणार? बरं, आम्ही ज्ञानदेवाचे वारसदार आहोत. आमच्या ज्ञानदेवानं रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतला का नाही? मग आमचा रेडा ह्या रेड्याना वेद कसं बोलायचं सांगायला आलेला, त्याला आज सोडलं पाहिजे. तुम्ही रेड्याला येऊन देणार नाही, तुम्ही माणसाला येऊन देणार नाही, तुम्ही आमचं ऐकून घेणार नाही. अरे, काय मोगलाई आहे काय? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथं फक्त मोर्चाला आलो आणि आपला प्रश्न संपला अशा भ्रमामध्ये राहू नका. जोपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग 13च्या 13 जिल्ह्यातनं हद्दपार होत नाही तोपर्यंत विश्रांती नाही. हा निर्धार करून तुम्ही जायचा आहे. ते आपल्यात फूट पाडायला म्हणतील, हिकडनं काढतो तिकडनं काढतो, आपल्याला नकोच आहे रस्ता तो. कारण महाराष्ट्राच्या बोकांड्यावर 1 लाख 1.5 लाख कोटीचं कर्ज टाकण्यासाठीच हा शक्तीपीठ महामार्ग आहे. ह्या चोरांना 50-60 हजार कोटी त्यातनं मिळतील, पण फेडावं आपल्याला लागणार आहे. आणि मग जेव्हा असा कर्जाचा बोजा वाढतो त्यावेळी आपल्यावरच सगळा त्याचा बोजा पडतो, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला भगिनीनं सांगतो, हे लोक आधी आपल्याला सिलेंडर किती देत होते? वर्षाला 9 देत होते का? 9 का 10? 12 देत होते. 12चं 10 झालं, 10चं 6 झालं. आता मी ऐकलंय की इथनं आता 4 देणार आहेत. म्हणजे ह्यांच्याकडे पैसे कमी पडायला लागलं तर एक प्रकारे आपल्यावरच हा सगळा बोजा पडणार आहे. लाडक्या बहिणीनो ध्यानात ठेवा. 15 लाडक्या बहिणी आणि त्या काहीतरी 60 लाख रुपये कमी केल्या, 80 लाख. हे असं सगळं फसवाफसवी करणारं हे सरकार आहे. मी माझ्या आयुष्यात एवढी लबाड सरकार बघितलं, एवढं लबाड सरकार बघितलं नाही. मी तुम्हाला सांगतो, कधीपासून यांच्या विरोधात लढतोय. बापू तर आमच्यापेक्षा आधीपासून लढतात. पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झालेले होते त्यावेळेपासून मी आंदोलन करतोय. 95 मग पवार साहेबांच्या विरोधात पण केलं होतं आम्ही, त्याच्या आधी पवार साहेब होते.
मनोहर जोशी झाले, त्याच्यानंतर नारायण राणे झाले, त्याच्यानंतर पुन्हा विलासराव देशमुख झाले, त्याच्यानंतर अशोक चव्हाण झाले, पृथ्वीराज बाबा चव्हाण झाले, परत आणि सुशीलकुमार शिंदे झाले. आम्ही लढतोयच, सरकार कुठलंही असून दे आम्ही लढतोयच. असं 7-8 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढतोय. पण एवढा लबाड मुख्यमंत्री मी माझ्या हयातीत कधी बघितलेला नाही. एवढा लबाड बघितलेला नाही. आणि दुसऱ्यालाच पुढे करतोय, आपण मागे राहतोय. काय या की मैदानावर. मला वाटतं की बंटी पाटील साहेब एकदा ठरलं तर आपलं एका चॅनेलवर आपलं ठरलं होतं की एका बाजूला मुख्यमंत्री, दुसऱ्या बाजूला मी आणि बंटी पाटील साहेब आम्ही लाईव्ह चॅनेलवर जाणार होतो. मुख्यमंत्री सांगणार होते शक्तीपीठ कसा महत्वाचा आहे, करणं का गरजेचं आहे, आणि आम्ही सांगणार होतो तो कसा गरजेचा नाही आहे, त्याची कधी अशी आवश्यकता नाही आहे. तारकावर तारका गेल्या गेल्या आणि ते रद्दच झालं. तेव्हा तीन वेळा तारखा बदलल्या. तेव्हा आता तारखा बिरका काय बदलायच्या भानगडीत पडू नका. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग रद्द करायची बुद्धी सुचावी म्हणून आम्ही काय कनेरी मठावर एक मोठा यज्ञ करावा काय? हा, आणि मी तुम्हाला हमी देतो, गायींना संरक्षण देण्याची हमी देऊन यज्ञ करतो. एक ही गायीच्या जीवाला धोका होणार नाही. हा, काय करायला पाहिजे तुम्हाला? अरे कशासाठी करता ये? का आमच्या जीवावर उठलाय? एक लक्षात ठेवा, हा कोल्हापूर जिल्हा आहे. महाराष्ट्रातला पहिला खाजगीकरणातला रस्ता शिरोळला झाला. महाराष्ट्रातला पहिला टोल शिरोळला झाला. जयसिंगपूरला पळवून लावणारी माणसं आम्ही आहे टोलला. त्याच्यानंतर कोल्हापूरचा टोल पळवून लावलेली माणसं आहे. त्याच्या आधी महादेवाच्या कृपेनं एक तावडे हॉटेलला एक टोल झाला होता, फोडलेली माणसं आम्ही आहे. तेव्हा आमच्या नादाला लागू नका. आम्ही जर का एकदा ठरवलं तर आमचं सुद्धा ऐकत नाही. बंटी पाटलाला माहित आहे ऊसाच्या यावेळी काय होतंय ते, दुधाच्या वेळी काय आम्ही करतोय ते. ऊस असो, दूध असो, पाणी असो किंवा नदीतलं पाणी असो, या कोल्हापूर जिल्ह्यावर जर का अन्याय होत असेल तर या कोल्हापूर जिल्ह्यातला माणूस अजिबात ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. तेव्हा आमच्या नादाला लागू नये एवढंच आमचं त्यांना नम्रपणानं सांगणं आहे. आम्ही काही जास्त धमकी देणार नाही. अगदी नम्रपणानं सांगतो की हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. तुम्हाला जर का अजून तुम्हाला पैसा उभा करायचा असेल तर दुसऱ्या मार्गाने करा जावं, तिकडे काय तोंड घालत नाही मी. हे बघा, हे 1 लाख कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा जुलै महिन्यामध्ये आमच्या नद्या एवढ्या भरत्यात ते पाण्याचं काय करायचं अशी आम्हाला चिंता लागल्या. ती एक कुठली तरी अशी योजना आणा, ते पाणी उपसा आणि ते दुष्काळी भागामध्ये न्या. त्याला 50-60 हजार कोटी लागलं तर घेऊन टाका, अजिबात आम्ही विरोध करत नाही. म्हणजे आमची पुरातन मुक्तता होईल, दुष्काळातल्या तहानलेल्या जनतेला पाणी मिळेल. हा, आणि 7 देतो आम्हाला बर. आणि तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर का शक्तीपीठ महामार्ग जर रद्द करणार असाल तर आम्ही तुम्हाला ज्यांच्या जमिनीतनं तो जाणार आहे एकरी 1000 रुपये आम्ही तुम्हाला वर्गणी द्यायला तयार आहे. ते तसा प्रकल्प करायला देऊया काय? हा, देऊया. एकरी 1000 रुपये तुम्हाला वर्गणी देतो. शक्तीपीठ रद्द करण्याच्या बदल्यात ते पाणी उचला आणि तिकडे कुठेतरी घेऊन जावा. आणि ज्यांच्या रानात पुराचं पाणी येणार आहे त्यांनी एकरी 5000 रुपये द्यायचे. एकदाच देऊया, म्हणजे परत पाणी तर येणार नाही. अशी माझी ऑफर आहे. हे किती पैसे होतात बघा, हिशेब करा आणि कुठेतरी जागतिक बँकेकडनं कर्ज काढा आणि ते जुलै महिन्यातलं पाणी उचला आणि दुष्काळी भागातलं न्या. आमचा तुम्हाला फुल्ल पाठिंबा आहे. मी असं ऐकलंय की तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे, व्हा जावा. आमचं काय म्हणणं नाही, व्हा जावा. पण त्या अदानीला खुश करून पंतप्रधान होण्याच्या पेक्षा शेतकऱ्याला खुश करा आणि मग व्हा जावा. आमचं काय म्हणणं नाही. आम्हाला वाटतंय कधीतरी एकदा मराठी माणसानं पंतप्रधान व्हावं. होत असेल तर व्हा, पण आमचं वाटोळं करून होऊ नका. कशासाठी हे करता ये? अदानी खुश होऊन मोदी नंतर तुम्हाला पंतप्रधान करण्यासाठी पैसे खर्च करा असं वाटतं का?
बरं, ही उद्योगपती कोणाची नसतात, कोण सत्तेत असतो त्याची असतात. उद्या तुमच्यापेक्षा कोणतरी निघाला तर त्याच्या बाजूला जातील, तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. तेव्हा ह्यो शक्तीपीठ आम्हाला नको. अहो, हे जागतिक बँकेकडे यांनी गेला. जागतिक बँकेकडनं महापुरासाठी म्हणून पैसे आणला 3,000 कोटी, 3,300 कोटी, 400 कोटी, 4,000 कोटी आणलं. आणि ते 4,000 कोटीतनं जागतिक बँकेला त्या तज्ज्ञांनी सांगितलं बरं का, नदीच्या पाण्याच्या प्रवाहात जे अडथळे आले त्यामुळे हा पूर तयार होतो. हा निष्कर्ष जागतिक बँकेनं लगेच काढला एका दौऱ्यातच. त्यांनी म्हटलं ते अडथळे काढण्यासाठी तुम्हाला आम्ही 4,000 कोटी रुपयाचं कर्ज देतो. ह्यांना कर्ज काय लगेच घेतलं, त्यांनी घेतलं, त्याचा उपयोग करायचा. ते काय केले माहितीये, इचलकरंजी, कोल्हापूर आणि सांगली गटारी करून टाकल्यात. आता शहरातली गटारी केल्यावर कर्ज पूर थांबतोय? कधी ऐकलंय का असं? शहरातली गटारी पूर्ण केल्यावर कर्ज थांबतंय का? पूर गेलं, 4,000 कोटी गेलं. ते एका तरी तज्ञानं मला सांगावं, शहरातली गटारी काढल्यानंतर महापुरावर नियंत्रण कसं करता येतंय हे एका तरी तज्ञानं मला पटवून सांगावा. काय नाही, महापालिकेच्या निवडणुका होत्या त्यामुळे गटारी केल्या, लोकांना खुश केलं, टक्केवारी घेतली, झालं. तुम्ही आहे तुमचा पूर आहे, काय काशी करा, जावं तिकडे, काय करायचं ते. असं हे सगळं चाललेलं आहे. मी तुम्हाला हे का सांगायला लागलोय, हे सगळं समजून घ्या. हे बाता मारतील विकासाच्या, हे बाता मारतील अजून कशाच्या तरी. मग एक लक्षात ठेवा, आपली शेती, या जिल्ह्याची प्रगती कशामुळे झाली, त्याचा बेस आहे शेती. मी सुरुवातीला सांगितलं की शाहू महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक स्थिती सुधारली. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्यापार वाढला, कोल्हापूर जिल्ह्यामधली पोरं शिकायला लागली. आणि छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं, ही आपली अडाणी जनता शहाणी झाली पाहिजे म्हणून या कोल्हापूर शहरामध्ये प्रत्येक समाजाचं एक हॉस्टेल काढलं, एक बोर्डिंग काढलं. कारण कुणब्याची पोरं शिकली पाहिजे, त्याशिवाय ती शाकणी होणार नाहीत. शाहू महाराजांना माहिती होतं, महात्मा फुल्यांचा मंत्र माहिती होता, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, एवढे सारे एका अविद्येने केले, हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून शाहू महाराजांनी शिक्षणाची कास धरली, शिक्षण सक्तीचं केलं. या भामट्यांनी गेल्या काही दिवसामध्ये 2,000 मराठी शाळा बंद पाडल्या, जिल्हा परिषदेच्या 16,000. डोंगरदऱ्यातला आमचा आजरा तालुका असेल, शेववाडी तालुका असेल, पन्हाळा असेल, गगनबावडा असेल, चंदगड असेल, या डोंगरी तालुक्यातल्या एक शाळा बंद पडायला लागलेल्या आहेत. शून्य शिक्षकी शाळा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. जर शाळेत शिक्षकच नसेल तर त्याला शाळा कशी म्हणायची? पण त्या शाळा यांनी अस्तित्वात आणल्या. अरे भामट्यानो, तुम्हाला विकासच करायचा असेल तर माझ्या डोंगरदऱ्यातल्या पोराला योग्य पद्धतीचं स्वतःच्या पायावर उभा राहता येईल अशा प्रकारचं शिक्षण द्या, मग खऱ्या अर्थानं विकास होईल. त्याला सन्मानानं जगता येईल अशा प्रकारचं काहीतरी व्यवस्था करा. बेरोजगाराच्या तांडे तयार झालेले आहेत, त्या बेरोजगारांना रोजगार निर्माण करता येईल असा काहीतरी स्वयंरोजगार असेल किंवा नोकऱ्या निर्माण करा, तर विकास होईल. कसला विकास करायला लागला ठेकेदारांचा? आणि ठेकेदारांची तुम्हाला काळजी असते तर या ठेकेदारांची 80,000 कोटीची थकबाकी राहिली असती का? म्हणजे हे जे आता भाड्यानं देणार आहे तुम्ही शक्तीपीठला, ती सुद्धा पळूनच जाणार आहे, तुम्हाला सांगतो. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आपण आपला जिल्हा वाचवण्यासाठी, आपला भाग वाचवण्यासाठी 13च्या 13 जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची एकजूट करून आपल्याला हा लढा करायचा. आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत